दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे। या जाहीरनाम्यात भाजपने महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत अनेक महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत। यामध्ये महिलांना दर महिन्याला 2500 रुपयांची आर्थिक मदत देण्याचे वचन देखील भाजपाकडून देण्यात आले आहे। त्यामुळे सर्वांचेच लक्ष भाजपच्या या जाहीरनाम्याकडे वेधले गेले आहेत। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी जाहीरनामा सादर करताना सांगितलं की हा जाहीरनामा दिल्लीच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरेल। तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने जाहीरनाम्याचे रूपांतर संकल्पपत्रात केल्याचेही नमूद केले। ते म्हणाले 2014 मध्ये भाजपाने दिलेली 500 पैकी 499 आश्वासनं पूर्ण केली आहेत। मोदी सरकारमुळे 25 कोटी नागरिक दारिद्र्य रेषेच्या बाहेर आले आहेत। दिल्लीतील सध्याच्या कल्याणकारी योजना भाजप सरकार आल्यानंतरही सुरू राहतील। महत्त्वाचे म्हणजे महिलांसाठी भाजपने जाहीर केलेल्या योजना महत्त्वाच्या ठरल्या आहेत। गरोदर महिलांना 21,000 रुपयाची मदत, होळी आणि दिवाळीच्या महिन्यात मोफत गॅस सिलेंडर तसेच LPG सिलेंडरसाठी 500 रुपयाची सबसिडी देण्याचे आवाहन भाजपकडून देण्यात आले आहे। भाजपने झोपडपट्टीवासियांसाठी अटल कॅन्टीन योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत गोरगरीब लोकांना फक्त 5 रुपयात भोजन दिले जाणार आहे। यासह गरिबांना 5 लाख रुपयापर्यंत मोफत आरोग्य विमा दिला जाईल। दरम्यान या सगळ्यांमध्ये भाजपने लाडक्या बहिणींसाठी घोषित केलेल्या आर्थिक मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। भाजपने मागील निवडणुकीवेळी हाच फॉर्म्युला महाराष्ट्रात वापरला होता। लाडकी बहीण योजनेचा फायदा हा भाजपला निवडणुकीमध्ये झाला। आता भाजप याच फॉर्म्युल्याच्या आधारे दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे।